शास्त्रानुसार महिलांनी चुकूनही या 3 साड्या संक्रांतीच्या दिवशी घालू नका. मकर संक्रांती हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो. दरवर्षी 14 जानेवारीला जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो. मकर संक्रांत हा कापणीचा सण म्हणूनही ओळखला जातो. वैदिक दिनदर्शिकेनुसार मकर संक्रांती 2025 मध्ये मंगळवारी म्हणजे आज 14 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी सूर्यदेव सकाळी 9:03 मकर राशीत प्रवेश करणार आहेत. या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 9:03 सायंकाळी 5:46 वाजेपर्यंत राहील. या शुभ मुहूर्तावर गंगा स्नान करून जो दान करतो त्याला त्याचे चांगले फळ मिळते. सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाहक असून उपवाहन घोडा आहे. संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतली आहे. तिने एक केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने ती कुमारी असून बसलेली आहे. वासाकरता जाईचे फूल घेतले आहे. पायस भक्षण करीत आहेत. जातीने ती सर्प आहे. भूषण अर्थ मोती धारण केले आहे. संक्रांत कालावधी हा 8 तास 42 मिनिटे हा पवित्र कालावधी असणार आहे. प्रत्येक महिला संक्रांतीला नवीन साडी खरेदी करत असते किंवा काही महिला अगोदरच्या साड्या देखील घालतात. पण आपण जेव्हा अगोदरच्या साड्या घालत असतो, शास्त्रानुसार या 3 साड्या चुकूनही संक्रांतीला घालू नका. हे अशुभ मानले जाते. आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात, त्यामुळे आपल्याकडून चुका होतात आणि नंतर मात्र आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. कोणत्या आहेत त्या 3 साड्या आपण जाणून घेणार आहोत. अशा साड्या घातल्यामुळे आपल्याला नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो. तर संक्रांतीच्या पवित्र दिवशी चुकूनही या 3 साड्या घालू नका. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमची प्रतिक्रिया लिहा. संक्रांतीपासूनच हा दिवस हळूहळू मोठा होत जातो. कारण मकर संक्रांतीच्या आधी दिवस लहान असतो आणि रात्र मोठी असते. परंतु मकर संक्रांतीनंतर दिवस हा हळूहळू तिळातिळाने मोठा होत जातो आणि रात्रही छोटी होत जाते. तसेच मकर संक्रांतीला स्नान, दान, देवाचे दर्शन याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानले जात असते. या दिवशी दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात आणि खूप पुण्य मिळते. तसेच सूर्यदेवाचा आशीर्वादही प्राप्त होतो. या दिवसाचे धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी स्वर्गाचे दरवाजे उघडतात असे मानले जाते. भक्त विधी करतात, प्रार्थना करतात आणि गरजूंना दान देतात आणि गंगासारख्या नद्यांमध्ये पवित्र स्नान करतात, ज्यांना मोक्ष मिळते असे म्हटले जाते. पौराणिकदृष्ट्या असे मानले जाते की भीष्म पितामहांनी मुक्ती मिळवण्यासाठी उत्तरायण दरम्यान या दिवशी आपले नश्वर शरीर सोडले. मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे? सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे शुभ मानले जाते. आंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि तुळशीची पाने टाकून तीळ टाकावे आणि त्यानंतर स्नान करावे. आंघोळीनंतर नवीन कपडे घाला. त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्पण करा. त्यामध्ये कुमकुम, तांदूळ आणि तीळ मिसळा. सूर्यदेवाच्या मंत्रांचा जप करावा. लाल फुले, उदबत्ती, दिवा, नैवेद्य, तिळाचे लाडू, गूळ इत्यादीचा नैवेद्य अर्पण करा. मकर संक्रांतीच्या दिवशी दान करणे शुभ मानले जाते. या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने आरोग्य आणि सुख समृद्धी प्राप्त होते. या दिवशी हळदी कुंकवाला विशेष असं महत्त्व असतं आणि हा एक सौभाग्यकारक सण म्हटला तरी देखील चालेल आणि त्यामुळे स्त्रियांना प्रश्न पडतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी चुकून देखील नेसू नये. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाला वेगळं आणि असाधारण असं महत्त्व आहे. कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो. काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात आणि काही रंग अशुभ मानले जातात.
नकारात्मकतेने प्रतीक मानले जाते. पण आपल्या हिंदू धर्मात काही 4-5 रंग आहेत की ते खूपच शुभ मानले गेले आहेत. संक्रांती दिवशी महिलांना सर्वात मोठा प्रश्न पडणार म्हणजे कोणत्या रंगाची साडी घालावी. ज्या साड्या संक्रांती दिवशी घालू शकतो तर पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग. अतिशय शक्ता आणि शांतता प्रदान करणारा रंग. आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या देखील घालू शकता. हिरवा रंग हा बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. बुद्धीचा कारक असलेला हा रंग व्यापार, रंगभूमी तसेच सिनेमा क्षेत्रात यश मिळवून देतो. हिरवा रंग एकांताचा निर्देशक आहे. सर्वसामान्यपणे हिरवा रंग आवडणारे माणसं निसर्गप्रेमी, स्वप्नाळू असतील, मनाप्रमाणे वागणारे आणि आपल्या तांत्रिक लहरीत राहणारे, तरीही बुद्धीप्रमाणे ज्ञानी असतात. शास्त्रातही हिरव्या रंगाला महत्त्व आहे. तो शुभ आणि सौभाग्य प्राप्तीचे प्रतीक आहे. आयुष्यातील प्रगतीशी संबंधित लाल रंग आहे. आपण संक्रांत दिवशी लाल रंगाची साडी तसेच लाल रंगाच्या बांगड्या तुम्ही परिधान करू शकता. मॅचिंग काळामध्ये खूप गोष्टीत मॅचिंग करता येईल. भारताच्या शाश्वत सनातन पूर्वजन्माच्या संकल्पना सांगणारा हा रंग आहे. तो अंधकार आणि वाईटाचा नाश देखील करत असतो. त्यामुळे लाल रंग अत्यंत शुभ आहे. तुम्ही कलाकार आणि सर्जनशील आहात असा भास करून देतात. त्यानंतर चौथा रंग आहे तो म्हणजे केशरी रंग. असे म्हटले जाते की भगवा रंग ज्ञान, त्याग, शौर्य, पवित्रता आणि सेवा याची प्रतीक आहे. जय हिंदू धर्माच्या मूलभूत घटनांपैकी एक आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचा रामकृष्ण अर्जुनाच्या रथावरील ढोल या रंगाचे असते. हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचाही रंग आहे जो अधर्माचा अंधार दूर करून धर्मांचा प्रकाश पसरवण्याचा संदेश देतो. म्हणजेच केशरी रंग अत्यंत शुभ रंग आहे. तर आपल्याला माहीतच आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये काळा रंग हा अशुभ मानला जातो. कोणत्याही देवकार्यामध्ये किंवा शुभ कार्यामध्ये आपण काळा रंग वापरत नाही. परंतु मकर संक्रांती हा एकमेव सण असा आहे की या दिवशी आपण काळ्या रंगाची साडी ही आवर्जून घालतो. यावर्षी तुम्ही काळ्या रंगाचं वस्त्र किंवा काळ्या रंगाची साडी देखील नेसू शकता. त्यानंतर 5वा रंग आहे तो म्हणजे पिवळा. जर आपण संक्रांती दिवशी पिवळा रंग धारण केला तर आपल्याला भगवान विष्णूंचा देखील आशीर्वाद प्राप्त होतो. भगवान विष्णूंना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे. तसेच पिवळ्या रंगामुळे आपला गुरुग्रह बळकट होतो. वास्तुशास्त्रानुसार पिवळा रंग अहिंसा, प्रेम, आनंद आणि ज्ञानाचा प्रतीक मानले जाते. शास्त्रानुसार हा रंग सौंदर्य आणि आध्यात्मिक देखील वाढवतो. विशेष हा रंग जर गुरुवारी परिधान केला तर आपल्याला त्याचे खूप शुभ परिणाम बघायला मिळतील. परंतु संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केल्याने तो रंग या संक्रांतीला आपण घालू नये. त्यानंतर जे काही उरलेले रंग आहेत त्यामध्ये आकाशी रंग असेल किंवा जांभळा रंग असेल तर त्या रंगाची देखील साडी आपण घालू शकता. तसेच सुहासिनीच्या सणांना महिलांनी चुकून सुद्धा सफेद म्हणजे पांढरा रंग परिधान करायचा नाही. विधवा महिला वापरत असतात म्हणून संक्रांतीच्या दिवशी सुहासिनी यांचा दिवस असतो. तरी या दिवशी आपण सफेद रंगाची साडी घालायची नाही. तसेच पिवळ्या रंगाचा ब्लाऊज देखील आपल्याला घालायचा नाही. पिवळ्या रंगाच्या बांगड्या, पांढऱ्या बांगड्या, टिकली देखील लावायची नाही. संक्रांतीचेही नियम पाळावेत. प्रत्येक स्त्रिया हे बांगड्या भरत असताना 16 शिंगारांमध्ये बांगड्यांचा समावेश असतो. त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये बांगड्यांना सुद्धा खूप महत्त्व आहे. संक्रांतीला सर्व स्त्रिया छान छान काठपदराच्या साड्या घालतात, ओसायला जातात, हळदी कुंकू करतात, तिळगुळ देतात आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये 2-2 तरी का होईना काचेच्या बांगड्या असायलाच पाहिजे. त्यातल्या त्यात तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायचा प्रयत्न करा. कारण हिरवा रंग हा शुद्ध आणि सौभाग्याचा प्रतीक मानला जातो. त्यामुळे असं सुद्धा म्हटलं जातं की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे त्यांच्या सौभाग्यामध्ये वृद्धी होते, वाढ होते, म्हणजे त्यांच्या पतीचे आयुष्य हे वाढते. असे सर्व सौभाग्यवती स्त्रिया लाखेचा जोडा घालतात. त्यांना खूप ते असाधारण असं महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा हातामध्ये लाखेचा जोडा घालण्याचा प्रयत्न करावा.
तो जास्तीत जास्त टिकत नाही, परंतु संक्रांतीच्या दिवशी आपण एखादा तरी लाखेचा चोडा हा अवश्य घालावा. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.